मॉर्निंग फ्रेंड्स, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आज आहे बघा नारळी पौर्णिमा। नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। यूट्यूब फॅमिलीला आज आहे श्रावणी शुक्रवार। आज मी हे बघा काय चालू झालंय माझं सकाळचे वाजलेले 8:30 वाजत आलेले। तर इकडे पण हे पहा पोहे बनवले। हे ना जायचंय, मिस्टरना जायचंय गावाला कामाला आणि सासूबाईंना पण नाश्ता, त्याच्यामुळे मी मटार पोहे बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मला आता लिंबू पिळायचंय। तर बघा आज मी श्रावणी शुक्रवार असल्या कारणाने ज्योतीची मी सवाष्ण सांगितली आहे। तर सवाष्ण माझ्या दोन्ही लेकी आणि रसिकाची सासूबाई तिघींना बोलवलेलं आहे आणि काय आज त्याच्यामुळे पुरण आणि नारळी भात करायचं आहे। त्यामुळे कालच मी नारळ सोलून ठेवलं आहे, पण फोडायचं आहे अजून। तर इकडं ह्याच्यामध्ये लिंबू पिळते पोह्यामध्ये, कारण का सासूबाईंना आता नाश्ता द्यायची वेळ झाली आहे। 8:30 वाजत आलेले आहेत सकाळचे। सासूबाईंची झालेली आंघोळ। तर चला तर मग या सगळेजण नाश्ता करायला। आज सवाष्ण असल्यामुळे मी आज साडी नेसलेली आहे, नाहीतर रोज आहे आपला अवतार असतो ड्रेसचा। मी देते पोहे। बसा, उठून बसा, नाश्ता करा। आणि माझी इथं गजाननचे बघा, इथं पूजा अर्धवट राहिलेली होती मगाशी, म्हणजे पूजा झालेली, फक्त दिवा लावायचं म्हणलं, दिवा घासायचं आहे। आज सगळं घासघूस जरा करते। आणि आज शुक्रवार नाही का, श्रावणी शुक्रवार। आज श्रावण शुक्रवार आहे, श्रावणातला शुक्रवार। ज्योतीचा कागद आपण बसवतो, सवाष्ण सांगितलेली आहे ज्योतीची सवाष्ण आहे आज। रसिका नीट सांगते कसं बघा, सासूबाई आहे त्या ठिकाणून ओढून घेतात, पुढे काही सरकत नाही। सांड हो, रसिका प्राजक्ता थोडी हालत नाही, थोडं पुढं सरकून घ्यावं, सांडीचे काम करायचं। मग चला मी आता पूर्णाला चटका देते। ह्यांची चाललेली आंघोळ, तर यांची आंघोळ झाली की त्यांना पण पोहे नाश्त्याला पोहे देते। इकडं टिफिन पण त्यांना काय केलं, बटाट्याची सोली भाजी केलेली आहे। हे पहा, टिफिन करता बटाट्याची सोली भाजी केली आणि ह्यांना वापरलेले मी कांदा, आम्हाला म्हणजे आमच्यात चालत नाही, देवा म्हणून वापरत नाही, पण ह्यांच्या टिफिनमध्ये वापरलं मी, म्हणजे भाजीला वापरले कांदा। तर चला मी आता ह्यांचं टिफिन पूर्ण भरून घेते, तोपर्यंत ह्यांची आंघोळ होती। आंघोळ झाली की त्यांना पण नाश्ता देते, मग मी पूर्णाला चटका देणार आहे। अजून पूर्णाला चटका द्यायचा राहिलेला आहे। तरी बघा आज मिस्टरने खूप मदत केली आहे। पोछा मारून घेतला, झाडून घेतलं मी, तर पोछा त्यांनी पण मारलेला आहे, त्यांनी मारले, त्याच्यामुळे माझं एक काम वाचलेलं आहे। हे पहा, इकडे मी पापड तळते कमी तेलामध्येच मी, कारण का काय होतं, तेल राहिलं ना की ते तेल टाकून द्या असं वाटत नाही आणि पुन्हा वापरता येत नाही, म्हणून मी अगदी कमी तेलामध्येच म्हणजे पापड एक करून तळून घेऊ, कारण का तेवढंच आता राहिलेलं आहे। भजी तळून झालेल्या आहेत, म्हणलं चला आता एवढे पापड तळून घेऊ। वेगवेगळ्या प्रकारचे पापड तळती आहे। हे बघा सकाळच्या वाजले 11 आणि माझ्या आता पोळ्या चाललेत। पहिल्या म्हणलं साध्या पोळ्या करून घ्यावे। इकडं नारळी भात केलेला आहे मी, आणि हे बघा, हे पुरण, वरण, चटणी, कणिक तिंबलेली आहे, इकडं आहे कोशिंबीर, सगळं ना किचन ओट्यावर पसारा झालेला आहे। कारण का आता सगळं एकटीच करायचं म्हटलं की जरा पसारा होतो। चला तर पहिला मी पोळ्या करून घेते। पापड झालेले, भजी झालेले आहेत। हे बघा आता इकडं स्वयंपाक रेडी आहे, पण वाढलेला आहे। हे पहा, देवाजवळ ताट वाढलेला, तर इकडं वरण आहे, चटणी आहे, भाजी आहे, पोरींचीच कामं भरपूर आहेत। हे बघा कटाची आमटी आहे,
हे बघा इथं कुरडया पापड हे ना मी डब्यात घालून ठेवलेलं आहे गावाला. बघा कसे विचारते, हे कुठे गेले ते कुठे गेले, नुसतं खुर्चीवर बसून विचारणं कामं चालू असतात सासूबाईंचे. जायचं का लगेच जेवायला? हे बघा प्राजक्तासाठी डबा बनवून ठेवलेला आहे. छोटी मुलगी जावई आता कधी येऊन घेऊन जाते कुणास ठाऊक. तोपर्यंत इकडे पोळ्या मी बनवते. रसिका येणार आहे, ताट वाढायचं आहे. आत्ता 12 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. विरांशला आणायला गेली रसिका स्कूलमधून. तर हे बघा पोळी चालू इकडं करणं माझं. या सगळेजण जेवायला. आज बघा माझा अवतार बघू नका, सकाळपासून देवाचं कुंकू बिंकू सगळं. मला आता 2-3 पोळ्या करून ठेवायच्या, आले की गरम गरम करायचं. मला ते असं करून ठेवलेलं वाढायला नाही आवडत. तरी बघा किती पसारा होतंय, किती आवडलं मी आता. तरी सुद्धा होतच आहे तुमच्या हातावर. कोरडा वरणाचा स्वयंपाक म्हणलं की होतच आहे बघा. हे ताट वाटी लिंबू नाही खायचं, आंबट असतं ते, खोकी येते. विरांशाला बघा आता लिंबू खातोय आणि त्याला मी बघा माझी इकडं आरती बिरती सगळं झालेली आहे. ए लिंबू नको खाऊ. आता जेवायला वाढते मी ताट वाढते आता. जाते का? कशी रागवती पंचायतची, कशी रागवती. ए रागवती. ए काय म्हणलं सरांना? हो बघा दुपारचे वाजलेले 2:30 आणि आत्ता आमची सगळी जेवणं सगळं आवरलेले. आता थोडंफार किचन ओटा स्वच्छ पुसून घेते. आणि प्राजक्ताला काय हे येणं काही जमत नाही म्हणून तिला टिफिन दिलेलं आहे. बस झालं टिफिन दिलं आहे, कारण का विरांशना काही सुचत देत नाही. रसिका पण कसं तरी जेवली, खूप त्रास देतो त्याला. मी कडेवर घेतलं शेवटी आणि म्हटलं तू बस बाई जेवायला. आणि तो त्यांनी काय असं काही खाल्लं नाही विरांशनी म्हणावं तसं, कारण का विरांशला खूप पुरणपोळी आवडती, त्याला गोड फार आवडतं. म्हणून मी त्याला म्हटलं चला पुरणपोळी खाईल म्हटलं. तर काय तो त्यांनी काही पुरणपोळी खाल्ली नाही आहे आणि त्याला झोप येत होती. तरी मग त्याला म्हटलं रसिकाला म्हटलं मी घेते त्याला कडेवर आणि तू जेवून घे. चला फायनली मावशीबाईंचं जेवण झालं, माझं झालं आणि सासूबाईंचं. आम्ही तिघी पण आता जेवलेले आहेत. आता फक्त मला किचन ओटा थोडाफार मला ते खरकटं बिरकटं किचन ओट्यात नाही, सगळं क्लीन करते सगळं किचन ओटा. चला तर आज झालेले हे आमचा कुळधर्म पण होता आज. हे देवीचा कुळधर्म होता तर ते पण झालेलं आहे. आणि शुक्राची सवासना ती पण झालेली आहे. अशा प्रकारे म्हणून मी तिघींना सांगितलं होतं. रसिका सासूबाई त्या निमित्तानं तरी येतील, जेवतील आपल्याकडे, म्हणून मी सासूबाईंना रसिकाच्या सासूबाईंना जेवायला या म्हटलं आज. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. बाय बाय, टेक केअर.